फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जास्वंदीज कोझी नेस्टमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. तर फ्रेंड्स, तुमच्यासोबत असं होतं का की दुपारी जेवण झाल्यानंतर थोडीशी भूक असते, त्यावेळेस भाजीपोळी खायची नसते आणि घरात काही नाही म्हणून आपण चिप्स, वेपर्स, बिस्किट असं काहीतरी खातो. तर तुम्ही पण जर असं करत असाल ना, तर हा व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका. मी दर आठवड्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स जे आहे ते बनवून ठेवत असते. तर ह्या आठवड्यामध्ये मी जे स्नॅक्स बनवले आहेत तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जे एकदा बनवले की मग तुम्हाला आठवड्याभरासाठी काही वेगळं खायची आणि वेगळं बनवायची गरज नाही. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे 5 अशा स्नॅक रेसिपीज की ज्या मी या आठवड्यात बनवल्या आहे. त्या रेसिपीज बनवायला अगदी सोप्या आहे. तुमच्या घरच्या सामानातही तुम्ही अगदी सहज बनवू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते ह्या रेसिपीज ज्या आहेत त्या खूप हेल्दी आहेत. बिलकुलही जंक फूड नाही आहे की तुम्ही ते सहज मुलांनाही खायला देऊ शकतात आणि इतक्या चटपटीत आहे की मुलंही अगदी आवडीने खातील. सगळ्यात पहिली रेसिपी आहे मसाला शेंगदाणे फुटाणे. खरं सांगायचं तर शेंगदाणे फुटाणे माझ्या वडिलांना खूप आवडतात. त्याच्यामुळे लहानपणापासूनच मी आणि माझा भाऊ रोज मूठभर शेंगदाणे फुटाणे तरी नक्कीच खायचो आणि आता ही रेसिपी माझ्याही घरात फेवरेट झाली आहे. त्यासाठी मी शेंगदाणे जे आहे ते पहिले भाजून घेतले. छान खरपूस भाजले गेले की एका कढईमध्ये तेलामध्ये लाल तिखट, थोडासा काळा मसाला, त्याच्यानंतर चाट मसाला आणि आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालून थोडं मिनिटभर परतून त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे छान मिक्स करून घेतले. 2 मिनटं जे आहे ते मी कढईमध्ये असेच परतून घेतले आणि बस 5च मिनटामध्ये हा स्नॅक जो आहे तो रेडी. नेक्स्ट रेसिपी आहे हेल्दी ड्रायफ्रूट्स मिक्स. असं म्हणतात की ड्रायफ्रूट जे आहे ते एक तर भिजवून खावे नाही तर भाजून खावे, पण माझा रियांश भिजवलेले ड्रायफ्रूट्स काही खायचे ना, मग त्यासाठी काहीतरी वेगळं असं काहीतरी करावं लागतं. कधी ड्रायफ्रूट पावडर तर कधी मसाला ड्रायफ्रूट. तर आज मी बनवले आहे मसाला ड्रायफ्रूट्स. त्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि सीड्स ज्या होत्या, पंपकिन सीड आणि मस्कमेलन सीड आणि सगळे ड्रायफ्रूट्स छान भाजून घेतले. ते एका परातीत काढून घेतले. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून फक्त लाल तिखट आणि मीठ घातले. छान मिनिटभर परतून यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स जे होते ते ॲड केले. छान हलवून घेतलं. सगळं काही मिनिटभर परतून घेतलं आणि हे पण अगदी मिनिटातच तुमचा हेल्दी स्नॅक रेडी होतो. त्यानंतरची नेक्स्ट रेसिपी आहे तो म्हणजे चिवडा, जी माझी सगळ्यात फेवरेट आहे आणि चिवडाना मी वेगवेगळ्या प्रकारे बनवत असते. म्हणजे कधी वेगवेगळ्या प्रकारची फोडणी देत असते. तर यातही मी थोडं चेंज केलेलं आहे. भडंगसारखं बनवायचा प्रयत्न केला आहे. तर ते कसं तुम्हाला पुढे दिसेलच. सगळ्यात पहिले जे आहे ते मी कुरमुरे 2-3 मिनटं छान परतून घेतले आहे, कारण की चिवडा जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी, जास्त काळ कुरकुरीत राहण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि त्याच्यासोबत जे आहे ते डाळ्या छान तळून घेतल्या आहे आणि वेगळ्या पातेल्यात काढून घेतल्या आहे. आणि आता त्याच तेलामध्ये मी फोडणी देणार आहे. तर फोडणीसाठी सगळ्यात पहिले मी 10-12 पाकळ्या लसूण आणि लाल हिरवी मिरची अगदी तिखटवाली छान अशी जाडसर वाटून घेतली आणि फोडणीची तयारी केली. फोडणीमध्ये जिरं मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये हे मिक्सचर टाकलं, लसूण आणि लाल मिरचीचं. लसूण आणि लाल मिरची जी आहे ती छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता छान तळून घ्यायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये हळद, लाल तिखट, घरचा गोडा मसाला हे सगळं काही घालून छान मिनिटभर तेलामध्ये परतायचं आहे. आणि ह्याच तेलामध्ये मी फुटाणे आणि म्हणजे जे आपल्या डाळ्या आणि शेंगदाणे होते ते पण एकदा परतून घेतलं, म्हणजे सगळा काही मसाला जो आहे तो छान मिक्स होईल. आणि बस आता ही सगळी जी फोडणी होती ती आपल्याला कुरमुऱ्यांमध्ये घालायची आहे. आणि मी थोडीशी याच्यामध्ये पिठी साखरही घातली आहे चवीसाठी. आणि हो, मीठही घातलं आहे, पण मीठ माझ्या मते मी सांगायचं विसरली वाटतं व्हिडिओमध्ये. तर आणि आता हे जे सगळं काही मी चिवड्यामध्ये घातलं ते मिक्स केलं आणि मी परत हा जो चिवडा आहे तो गॅसवरती 2-3 मिनटं जो आहे तो छान गरम करून घेतला की जेणेकरून हा चिवडा जो आहे तो जास्त काळ कुरकुरीत राहील. तर तुम्ही पण लसूण आणि लाल मिरची घातलेला हा चिवडा नक्की ट्राय करा. आणि आता नेक्स्ट रेसिपी आहे स्पायसी चटपटीत मखाणे. हे माझ्या रियांशचे खूप फेवरेट आहे. माझ्या रियांशला कोणी चिप्स दिले ना तर तो चिप्स नाही खाणार, पण मखाणे नक्की खाईल. तर क्रिस्पी मखाणे बनवण्यासाठी ना मखाणे आधी छान मिनिटभर काहीच न घालता परतून घ्यायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये चमचाभर तूप घेऊन त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि चाट मसाला घातला आहे. माझ्या रियांशला ना थोडी तिखट आवडतं म्हणून मी तिखट करते. तुम्ही सॉल्टेडही करू शकतात. आणि हे मसाले जे आहे ते छान परतले आणि बस त्याच्यामध्ये आपले भाजलेले मखाणे घातले. सगळं काही छान मिक्स घेतलं. 1 मिनिट परत कढईमध्ये जे आहे ते परतून घेतलं आणि तुमचे स्पायसी आणि चटपटीत मखाणे जे आहे ते तयार झालेले आहे. एकदा मुलांना देऊन तर बघा, नक्कीच आवडतील, मला खात्री आहे.
आता लास्ट रेसिपी आहे ती म्हणजे माझ्या दीपकची, म्हणजे माझ्या नवऱ्याची सगळ्यात आवडती. मी बनवले आहे आटा, सत्तू, ड्रायफ्रूट्स लाडू. तर आहे असं की माझ्या नवऱ्याला खूप गोड आवडतं. रोज काही ना काही विचारत असतो मला, आज काय आहे घरात गोड खायला, आज काय आहे घरात गोड खायला. आणि जर काही नसेल घरामध्ये तर मग बाहेरून नक्कीच काहीतरी मिठाई आणणार, नाहीतरी गोड आणणार. म्हणून हे लाडू अगदी घरामध्ये असतात माझ्या. तर हे लाडू बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले जे आहे ते ड्रायफ्रूट्स भाजून घेतले, वेलची पण भाजून घेतली आणि त्याची पावडर केली. आणि हे कढाईमध्ये ना मी 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप सत्तूचं पीठ म्हणजे चणा सत्तूचं पीठ जे आहे ते मी 2-3 मिनटं छान खरपूस आधी भाजून घेतलं. ते व्हिडिओ माझा डिलीट होऊन गेला चुकून, तो त्याच्यामुळे झाला नाही. आणि जेव्हा पीठ छान भाजून झालं तेव्हा मी याच्यामध्ये तूप घातलं. जवळपास मी 1 वाटी आणि 1-2 चमचावरती असं तूप घातलं. हे मी जवळपास 15-1 मिनटं भाजून घेतलं आधी हे मिक्सचर. हे मिक्सचर म्हणजेच आपलं पीठ छान भाजून झालं की याच्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स भाजले होते ते ड्रायफ्रूट्स भाजलेले घातले. आणि त्याच्यानंतरही 5-1 मिनटं परतलं. आणि मी याच्यामध्ये पिठी साखर न घालता मी याच्यामध्ये 1 कप गूळ घातला आहे. म्हणजे 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप सत्तूचं पीठ, 1 कप तूप आणि 1 कप गुळाचं पावडर, असं 4 वाट्याचं प्रमाण होतं हे. आता हे मिश्रण हाताला सोसवेल इतकं थंड झालं की बस याचे लाडू वळायला घ्यायचे. आणि हे जे लाडू आहे ना हे तुम्ही करून बघा एकदा, खूप झटपट होतात. काही अवघड नाही आहे, पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त गुळाची पावडर आपल्याला घालायची आहे गरम मिश्रणामध्ये. आणि थोडंसं थंड झालं की लाडू वळायला घ्या आणि इतके टेस्टी लाडू तयार होतात ना, नक्कीच करून बघा. तर आय होप की तुम्हाला माझा हा वीकली स्नॅक्सचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. सगळ्या रेसिपी आवडल्या असतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला कशा वाटल्या ते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय, टेक केअर.